माय माऊली नमस्कार. सणवार उत्सव व्रतमध्ये आपण आज एकादशी व्रत बघूया. अभिवाचनातून प्रत्येक महिन्याच्या शुक्ल कृष्ण पक्षातील 11वी तिथी म्हणजेच एकादशी होय. विष्णूची अत्यंत प्रिय तिथी म्हणजे एकादशी अशी तिची प्रसिद्धी. वैष्णव, शैव, सौर आदी सर्व हिंदूंना, विशेषतः सर्व विष्णू भक्तांना एकादशी हे व्रत करावयास सांगितले आहे. नित्य व काम्य असे हे भुवयविध व्रतविषयक सामान्य नियम यालाही लागू आहेत. एकादशीच्या बाबतीत स्मार्त व भागवते असे 2 संप्रदाय आहेत. ही तिथी दीनद्वीय व्यापिनी असल्यास द्वादशी विधवा वैष्णवाकरिता विहित आहे. या संबंधीचे सूक्ष्म विवेचन निर्णय सिंधूत केलेले आहे. प्रत्येक महिन्यात 2 याप्रमाणे वर्षातून 24 एकादशी येतात. किती? 24 म्हणजेच महिन्यातून 2. शुक्ल पक्षातील एकादशीची नावे कोणकोणती? खालीलप्रमाणे: कामदा, मोहिनी एकादशी, निर्जला एकादशी, शयनी एकादशी, पुत्रदा एकादशी, परिवर्तनी एकादशी, पाशांकुशा एकादशी, प्रबोधिनी एकादशी, मोक्षदा एकादशी, पुत्रदा एकादशी, जया एकादशी, आमलकी एकादशी, कृष्ण पक्षातील एकादशी. आता बघ, वरुणथिनी एकादशी, अपरा एकादशी, योगिनी एकादशी, कामिनी एकादशी, अजा एकादशी, इंदिरा एकादशी, रमा एकादशी, उत्पत्ती एकादशी, सफला एकादशी, षडतीला एकादशी, विजया एकादशी, पापमोचनी एकादशी. अधिक मासातील दोन्ही एकादशीला कमला नाव आहे. रात्रंदिवस उपवास व रात्री जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालविणे हे या दिवसाचे विशेष महत्त्व होय. परंतु आता सध्या काय चालले? एकादशी दुप्पट काशी. या दिवशी उपवास केला असता सर्व कामना परिपूर्ण होतात. वैष्णव पदही प्राप्त होते. आषाढ शुद्ध एकादशीस महा एकादशी किंवा शयनी एकादशी म्हणतात. या दिवशी विष्णू शयन करता म्हणून शयनी असे नाव पडले. कार्तिक शुद्ध एकादशी विष्णू जागे होता म्हणून प्रबोधनी असे नाव पडले. आषाढी व कार्तिकी या एकादशींना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व होय. मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून प्रसिद्ध आहे. फक्त गीता जयंतीचाच उत्सव साजरा एकादशी महात्म्याला केला जातो. प्रदेश परत्वे एकादशी व्रत आचरण्याचे भिन्न भिन्न प्रकार आढळतात. एकादशीच्या उगमाची कथा आपण बघूया. सतयुगात मूर नावाचा एक राक्षस राहत होता. त्याच्या असीम सामर्थ्य ताकदीच्या बळावर त्याने इंद्र, सूर्य, विवस्वान, वायुदेवता, अग्नी, ब्रह्मा, अष्टवसू अशा सर्व देवतांना जेरीस आणलं. सर्व देवांनी भगवान विष्णूची मदत मागितली. रागाचा पारा चढलेल्या विष्णूने सर्वांना मुराची राजधानी चंद्रावतीवर आक्रमण करण्यास सांगितलं. मुराचे दैत्य देव यांच्यामध्ये घमासान युद्ध झालं. बरेच दानव मारले गेले. पुढे 1000 ब्रह्मवर्ष एवढा काळ भगवान विष्णू आणि मूर यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं. शेवटी विश्रांत होण्यासाठी भगवान विष्णू बद्रिकाश्रमातील हिमावती नामक गुहेमध्ये शिरून ते झोपी गेले. भगवान विष्णूंचा निपात करण्याची योजना आखत मूर राक्षस तेथे आला. परंतु तेव्हाच अत्यंत तेजस्वी अशी कुमारी भगवान विष्णूच्या शरीरातून बाहेर पडली. तिच्यापाशी कैक दिव्य अस्त्र शस्त्र होती. त्या कुमारीने मुरदैत्याला आव्हान दिलं. अलौकिक घोर घमासान युद्ध होऊन शेवटी तिने मुराचा शिरच्छेद करून त्याला यमसदनाला धाडलं. भगवान विष्णूंना जाग आली. त्यांनी ठार झालेले मूर दैत्य आणि तेजस्वी युवती पाहिली. त्यांनी तिला विचारलं की तू कोण? ती म्हणाली, हे भगवान, तुमच्या चक्रा जाणीव शक्तीपासून मी निर्माण झाली म्हणून माझे नाव एकादशी. तुमच्या शक्तीचे मी खरं तर विस्तरित रूप आहे. एवढंच नाही तर स्वामी भगवान, तुम्ही तपामध्ये असताना तुमच्या तपसाधनेच्या पावित्र्यामुळे दिव्य तेजामुळे माझा जन्म झाला असल्यामुळे तपस्विनी हे माझं खरं नाव. छोटं किंवा मोठं कुठलंही पाप असलं तरी त्यांचा मी संपूर्ण नाश करते. एवढं ऐकल्यावर प्रसन्न होऊन
भगवान विष्णू म्हणाले की तुझ्या निर्मितीमुळे तिन्ही लोकांमध्ये आज आनंद निर्माण झाला. हे दिव्य कुमारी, मी प्रसन्न झालो, तू वर माग. तेव्हा ती अतिशय विनम्रतेने म्हणाली, हे भगवान, आजच्या या दिवशी जी कोणी व्यक्ती उपासना आणि तपसाधना करेल ती सर्व दुःख, दैन्य, त्रास तसेच पापातून मुक्त होईल, असा वर मला द्या. या माझ्या प्रगट दिनी इंद्रियांचं नियंत्रण करून कडक नियमांचं पालन करणारे सर्वजण विष्णू लोकात पोचतील, असा वर तिने मागितला. हे पावन कुमारी, मी तुला जसा वर देतो तथास्तु, असं म्हणून भगवान विष्णूने तिला हा वर दिला. माझे भक्त, हरिभक्त हे कायम ह्या दिवशी उपवास करतील. त्यांची कीर्ती तिन्ही लोकात गाजेल. ते शेवटी माझ्याजवळ विष्णू लोकात कायमचे वास करतील, असाही आशीर्वाद श्री भगवान विष्णूने मागितला. पद्मपुराणामध्ये 14व्या प्रकारातील किया सागर सार या विभागात ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. ती एकादशीच्या प्रगटीकरणाची म्हणून विख्यात आहे. यामध्ये सर्व वैशिष्ट्यांनी प्रगट झालेल्या एकादशीच्या गुणांचे वर्णन आढळते. अशा एकादशीच्या वर्णनाला आपण नमस्कार करूया आणि एकादशीच्या दिवशी शक्यतो जितकं आपल्याला उपाशी राहता येईल तेवढे उपाशी राहू द्या. देवाजवळ जास्तीत जास्त बसून प्रार्थना, श्लोक, स्तोत्र म्हणून आजचा एकादशीचा दिवस आपण घालण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.